वळूयात पुढील बातमीकडे। वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्य शासनानं मानक कार्यपद्धती म्हणजेच एसओपी लागू केली आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती दिली। राज्यातील तापमान 49 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत असल्याने विशेषतः असंघटित मजूर, डिलिव्हरी बॉयज आणि खाण कामगारांसाठी 3 स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आलेले आहेत। वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आलेल्या आहेत। जाते कुठे टेम्परेचर, तर मग काय केलं पाहिजे आणि यासाठी एक एसओपी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि मग आता त्या माध्यमातून आपण जिल्ह्यावर आपल्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत। त्या ठिकाणी ही आता एक एसओपी लागू केलेली आहे। आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, एमओयू केलेला आहे। हे सुद्धा आपल्याला बरंच त्या ठिकाणी करणार आहेत। म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी सगळा हा आता एमओयू आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे, तापणारा राज्य आहे। सगळ्यात जास्त काही भागावर विदर्भामध्ये